स्वर्गीय वसंत जी सूचक इनके द्वितीय स्मृति दिन पर वृक्षारोपण व नोटबुक वितरण कार्यक्रम आयोजित किया गया। यह कार्यक्रम सोमेश्वर मंदिर में मंगलवार 4 अगस्त को किया गया। इस दौरान बतौर कार्यक्रम के अध्यक्ष किशोर मामिड़वार तथा डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार, विजयराव चंदावार, रमेश मामिड़वार, राजाभाऊ चकनलवार, विश्वासराव गाडीवान, केशवरावजी खांडरे, अनीता बोबड़े, घनश्याम जी दरबार आदि की प्रमुख उपस्थिति थी। उपस्थितों के हाथों मालार्पण और दीप प्रज्वलन से कार्यक्रम की शुरुआत हुई, जिसके बाद वृक्षारोपण किया गया। वृक्षारोपण बाद उपस्थितों के स्वागत समारोह बाद उपस्थितों के हाथों स्कूली विद्यार्थियों में नोटबुक का वितरण किया गया। कार्यक्रम दौरान उपस्थितों ने अपने विचार रखे। कार्यक्रम में असंख्य लोगों की मौजूदगी थी। फोटो निकालो एक मिनट किसे घरोघरी आपल्या वाडवडिलांचं श्राद्ध आपण करतो, पण श्राद्धाची व्याख्याच अशी आहे की श्रद्धेनं दीयते इति श्राद्ध। जे श्रद्धेने दिल्या जाते त्याला श्राद्ध म्हणायचं। आणि हा एक नवीन पायंडा सूचक परिवाराने सुरू केलेला आहे, तो प्रशंसनीय आहे। वसंतजी सूचक हे घाटन देऊन चंद्रपूरला आले। सुरुवातीची परिस्थिती चांगली नव्हती, परंतु स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी आपला संसार तर चांगला उत्कृष्ट केला, पण समाजाची जाणीव ठेवून समाज कार्यही त्यांनी उत्कृष्ट केलं। समाजामध्ये त्यांना मानमान्यता होतीच गुजराती समाजात, पण इतर समाजामध्येही ते लोकप्रिय होते, लोकांचे कामं करत होते आणि ते एक प्रकारचे अजात शत्रू होते। त्यांच्याबद्दल त्यांचा सात्विक भाव की खरोखर हा वाखाणण्याजोगा होता। कधीही प्रेमळ आणि हसमुख चेहरा, कोणीही घरी गेला तर त्याचं आदरातिथ्य करणं आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं हा त्यांचा स्वभाव होता। त्यांनी निरनिळ्या ठिकाणी कामं केली आहे। प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी देवळांचे जीर्णोद्धार झालेले आहे त्यात वसंतजी भाईचा सिंहाचा वाटा आहे। मग ते सोमेश्वर मंदिर असो की विठ्ठल रखुमाई मंदिर असो, कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा सर्व सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर होते आणि सहकार्य करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा। हा ड्रेस पाहिल्यानंतर वसंतजीभाई सूचक आहे, हा त्यांचा ट्रेडमार्क। स्वच्छ खादीचे कपडे आणि प्रेमळ स्वभाव आणि दिसण्याला पुन्हा गोरे होते आणि प्रभावी होते। समाजसेवा त्यांच्या अंगामध्ये भरलेली होती। समाजसेवेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, दवाखान्यात मदत करणे, जीर्णोद्धार मंदिराचं मदत करणे, अशा अनेक ठिकाणी त्यांनी सहकार्य देऊन समाजाची सेवा केली। सूचक परिवार आणि सभागृहातील अनिताताई म्हणजे वसंतजीबाईंसाठी मुलीसारख्याच होत्या आणि वसंतजीबाईंनी त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम केलं आहे। त्यांनी आपला नमूद करूनही दाखवलं आणि मला पण माहीत होतं हे सगळं। वसंतजीबाईची आठवण नेहमीसाठी राहील असं सामाजिक कार्य वसंतजीबाईंनी केलं आहे। सामाजिक कार्याची त्यांना आवड होती। त्यांनी व्यवसायामध्ये जे यश प्राप्त करायचं ते यश प्राप्त केल्यानंतर त्यांचा सगळा काल होता तो सामाजिक कार्याकडे होता। सामाजिक कार्यामध्ये त्यांनी काही अतिशय मोलाचे कार्य केलेले आहे। या ठिकाणी उल्लेख केलेलाच आहे की मंदिराचं जीर्णोद्धार हे एक त्यांचं स्वप्न होतं आणि जे काही मंदिर जुने झाले होते, जीर्णावस्थेत आलेले होते, त्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी मोलाचं कार्य केलं। त्यात सोमेश्वर मंदिर ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत, हे सोमेश्वर मंदिर ज्यांनी आधी पाहिलं असेल त्यांना माहीत असेल की या मंदिराची काय अवस्था होती आणि आज आपण बसलो आहे विठ्ठल मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार केला।
त्यानंतर जलाराम मंदिर आज फार मोठं मंदिर चंद्रपुरातलं आहे, ते मंदिर पूर्ण करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. शिवाय हवेली मंदिर जे आहे मी पाहिलं असेलच बहुतेकांनी, फार सुंदर बांधलेलं आहे. ते हवेली मंदिर करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. चंद्रपूरला इंजिनिअरिंग कॉलेज जे सुरू केलं होतं ते इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूरला सुरू करण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा